100% 3 तारखेला तुम्हाला माझ्या विजयाच्या गुलालाची मुलाखत घ्यायला यावं लागणार आहे। खोपोलीची जनता ही शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युतीच्याच मागे ठामपणे उभे राहील असं वाटतं। आपल्या खोपोलीमध्ये पहिल्यांदा लाईट नव्हती, 20-25 वर्ष लाईट म्हणजे मर्क्युरी लाईट नव्हत्या, स्ट्रीट लाईट नव्हत्या, त्या आणण्याचं काम वडिलांनी केलेलं होतं। पाणी पुरवठा योजना असेल, काही कामगारांना नगरपालिकेच्या जास्त म्हणजे चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा देण्याचं त्यांनी काम केलेलं होतं। रस्त्याच्या बाबतीत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे डिसिजन घेतलेले, बाजारपेठेतील रस्ता प्रामुख्याने त्यांनी चांगल्या प्रकारचा केला। जेवढे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांच्यासारखा माझ्या वडिलांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा खोपोलीच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे। म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी आता आमदारांना मेहनत घेणंच आहे। कसं आहे, टीका करून खोपोलीकरांचं भलं होणार आहे का? नाही होणार आहे। रील्सला लाईक्स मिळू शकतात, तुमच्या व्ह्यूज चांगले मिळू शकतात टीका करून, पण खोपोलीचं भलं होऊ शकत नाही। नमस्कार, मी धम्मशील सावंत आणि आज आपण या ठिकाणी खोपोलीमध्ये आहोत। शिंदे शिवसेनेचे आणि महायुतीचे जे उमेदवार, अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठीच्या थेट निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले कुलदीप शेंडे यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, काय सांगाल, महायुतीकडून आपला चेहरा जो आहे, एक तगडा चेहरा म्हणून आपण या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे, काय सांगाल, काय विकासाचं व्हिजन आहे, कशा पद्धतीची निवडणूक आहे, प्रचार कसा सुरू आहे, आव्हानात्मक आहे का निवडणूक? आपली आता जी सार्वत्रिक निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। आताची जी निवडणूक जी दिसत आहे ती डेव्हलपमेंटवर आम्ही पूर्णपणे लढवायचा फोकस केलेला आहे। जी काही इलेक्शन झालेली मागच्या वर्षीचा जो काही आमदार साहेबांचा काम बघतात आणि आमदार साहेबांना मिळालेलं मताधिक्य बघतात, खोपोलीची जनता ही शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युतीच्याच मागे ठामपणे उभे राहील असं वाटतं। कारण की आमच्याकडं फोकस, आमचा अजेंडा हा डेव्हलपमेंट असणार आहे खोपोलीचा, त्यामुळे इलेक्शनचा आमच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण नसणार। कोणत्या अशा नेमक्या विकासाच्या संकल्पना आहेत ज्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्या कामं जनतेची असतील ती प्रलंबित राहिलेली आहेत, पुढच्या काळामध्ये येत्या टप्प्यात तुम्हाला जर जनतेनं संधी दिली तर ते प्रथम प्राधान्य देऊन त्या संकल्पनेला तुम्ही साकार कराल? सर्वात प्रथमतः तर माझं फोकस जे काय असणार आहे ते आमचं जे काय अद्ययावत आता जे काही इमारत साहेबांच्या फंडामुळे 1.5-2 कोटीचा जो काही फंड साहेबांची इमारत उभी राहिलेली आहे ते आम्हाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून आम्हाला शासनाकडून त्याची मान्यता घ्यायची, की जेणेकरून आता आमच्या खोपोलीची एकच खंत आहे सर्वांची, की आमच्या खोपोलीमध्ये कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळत नाहीये। त्यामुळे सर्वात जास्त फोकस हा आमचा तिथल्या चांगले इक्विपमेंट आणणे, तिथल्या चांगल्या प्रकारचे डॉक्टर आणणे आणि खोपोलीकरांना जे काही मुंबई आणि पुण्याला जावं लागतं लोणावळ्याला, त्याचा तिकडची त्यांना अडचण न येता आमच्या येथेच त्यांना अद्ययावत सेवा मिळावी। मला युवकांच्या बाबतीत मी जेव्हा आता युवकांच्या कुठल्याही कार्यक्रमाला जातो तर आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर खेळाच्या दृष्टीने नाहीये। फुटबॉलचं असेल, इंडोर स्टेडियम असेल, बॅडमिंटन कोर्ट असेल किंवा इंडोर स्विमिंग पूल असेल, अशा बरेचसे आहेत की मी खोपोलीत आता जिथे इथे फिरतोय तर खोपोलीमध्ये टॅलेंट आहे 100%, पण त्यांना कुठल्याच प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळत नाहीये। आणि अशा बऱ्याचशा योजना आहेत की आपल्याला एवढ्या छोट्या इंटरव्ह्यूमध्ये सांगता येणार नाहीये, त्यासाठी आपल्याला 1-2 तासाची मला वेळ द्यावा लागेल। जनतेने यापूर्वी देखील आपल्या वडिलांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केलं होतं आणि आपण उपनगराध्यक्ष पदावर देखील विराजमान होतात, नगरसेवक पदाची देखील धुरा आपण सांभाळलेली आहे। या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीची विकास कामं आपण केलेली आहात, जनतेच्या पायाभूत नागरी मूलभूत सेवा सुविधांना कसा न्याय दिलेला आहे त्यावर? खरं तर मी लहानपणापासून बघतोय की वडील जेव्हा 3 वेळा नगराध्यक्ष होते तर त्यांच्या कार्यकाळात ठोस अशी कामं झालेली होती। खोपोलीला एक वेगळ्या प्रकारचं दृष्टिक्षेपात आणण्याचं त्यांचं काम होतं। अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, तिथला चौक चांगला बनवणं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही स्मारक बनवलेलं आहे आता त्याचं रिन्युएशन झालेलं आहे, पण ते दोन्ही जे आहेत स्मारक आहेत ती वडिलांनी केलेली होती। आपल्या खोपोलीमध्ये पहिल्यांदा लाईट नव्हती, 20-25 वर्ष लाईट म्हणजे मर्क्युरी लाईट नव्हत्या, स्ट्रीट लाईट नव्हत्या, त्या आणण्याचं काम वडिलांनी केलेलं होतं। पाणी पुरवठा योजना असेल, काही कामगारांना नगरपालिकेच्या जास्त म्हणजे चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा देण्याचं त्यांनी काम केलेलं होतं। रस्त्याच्या बाबतीत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे डिसिजन घेतलेले, बाजारपेठेतील रस्ता प्रामुख्याने त्यांनी चांगल्या प्रकारचा केला। अशा खूप काही सर्वांगीण विकासासाठी माझ्या खोपोलीतील जेवढे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांच्यासारखा माझ्या वडिलांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा खोपोलीच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे। सर, आपण मला सांगा की आपण युवा नेते म्हणून या भागामध्ये प्रचलित आहात आणि एक विकासाचा दृष्टिकोन आपल्याकडे आहे। युवक असतील, महिला असतील, युवती असतील, यांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी काय असं ठोस तुम्हाला करायचंय की जे सर्वांच्या कायम स्मरणात राहील? बघा कसं आहे साहेब की आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचीच आहे युवकांसाठी,
आम्ही कोणतरी काहीतरी नवीन स्कूल बनवू असं काहीतरी करू, ते बनवण्यापेक्षा त्यांना आत्ताच्या घडीला जो काही त्रास होतोय की आमच्या युवकांना इथून वाशीला क्लासेस असतात तर त्यांना जायला ज्या फेऱ्या नाहीयेत, वाशीच्या NMT आमच्या बसेस आहेत त्या खराब बसेस असतात, ते आम्ही गणेश नाईक आणि तिथल्या यांच्याशी बोलून आमच्याकडे AC बसेस येत नाहीयेत, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही आधी वर्क करणार आहोत आणि नंतर ज्या 5-10 वर्षाच्या डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत. आम्हाला इथून मुंबईला राहणाऱ्या फेऱ्या नाहीयेत रेल्वेच्या, त्या सुद्धा आम्हाला वाढवायच्या की जेणेकरून आत्ताचा जो काही प्रवास त्यांचा होता तो सुखकर होईल आणि 4-5 वर्षानंतर आमची ITI जी चिंचोलीची आहे ती व्यवस्थित नाहीये, ते आमदार साहेबांशी आणि शासनाची ज्या पाठपुरावा करून एक आमची जागा आहे शासनाची, तिथे एक अद्यावत चांगला ITI डेव्हलपमेंट करायची, ट्रेड वाढतील, आमच्या मुलांचा रोजगार वाढेल, रोजगाराबरोबर त्यांना नोकऱ्या सुद्धा वाढू शकतात. फुटबॉलचं म्हणजे क्रिकेट आणि सर्वांगीण विकास युवकांच्या बाबतीत करायचं ठरवलंय. आमच्या इथल्या महिलांना, बचत गटाच्या महिलांना त्या कोणत्याही वस्तू चांगल्या प्रकारच्या बनवू शकतात, अगरबत्ती असतील, अजून दिवाळीमध्ये त्यांचा हे बघतो, पण त्यांना कुठल्याही प्रकारची विक्री करण्याचा प्लॅटफॉर्म नाहीये, तर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना आम्ही विक्री करण्याचं एक कुठेतरी बाजारपेठेमध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म, 3-4 गाळे असतील किंवा एक एक्झिबिशन सेंटर असेल असं काहीतरी करण्याचं आमच्या डोक्यात आहे. महायुतीमधून आपण या ठिकाणी लढताय. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा महायुतीमध्ये आहे राज्यात, केंद्रात, आणि आपला देखील एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष तो महायुतीत आहे. मात्र इथं या ठिकाणी काही वर्षभरापासून 2 वर्षभरापासून जो संघर्ष दिसतोय, अशातच आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. आमदार महेंद्र थोरवे देखील या ठिकाणी प्रचारात आहेत. विरोधकांकडून अशा पद्धतीची टीका होते की आमदारांना या ठिकाणी प्रचाराला यावं लागतं, यावर आपली काय प्रतिक्रिया? कसं आहे साहेब, ही इलेक्शन ही कार्यकर्त्यांची असते इलेक्शन, आणि आमदार साहेबांसाठी झडलेले असतात कोण कार्यकर्ते, तर त्या कार्यकर्त्यांच्या जर आता त्यांची त्यांना गरज आहे तर त्यासाठी येणार आमदार साहेबच उतरणार असं आपण बोलून नाही जाणार की या इलेक्शनला आमदार साहेबांना उतरावं लागतं, की ज्या कार्यकर्त्यांसाठी म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी आता आमदारांना मेहनत घेणंच आहे. आणि कसं आहे की शेवटी लोक चेहरा आणि फोकस बघतात, अजेंडा काय चाललेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आमदार साहेब 100% उतरलेले आहे. आपला विकासाचा अजेंडा काय आणि जनतेत जेव्हा तो अजेंडा आपण घेऊन जाता कसा प्रतिसाद आहे? आपल्याला विजयाची खात्री आहे? 100%. जे काय आता केंद्रामध्ये बीजेपीचं आणि शिवसेनेचं सरकार आहे, RPIचं, आणि आमचं महाराष्ट्रात गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा डबल इंजिन आहे, तर त्याचप्रमाणे लोकांना पूर्णपणे विश्वास आहे की डेव्हलपमेंट ही शिवसेना, BJP, RPI युतीच करू शकते. आणि आमदार साहेबांचं आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं जे काही चांगले संबंध आहेत त्याचा खूप मोठा बेनिफिट आमच्या खोपोलीला भविष्यात होणार आहे. विरोधकांवर टीकास्त्र सोडणं याला प्राधान्य आपण देताय की विकासाचे मुद्दे जनतेसमोर मांडताय, नेमकं काय? माझा 100% अजेंडा असा आहे की कोणत्याही प्रकारची टीका कोणावरही करायची नाही. आपल्याला फोकस कसं आहे, टीका करून खोपोलीकरांचं भलं होणार आहे का? नाही होणार आहे. रील्सला लाईक्स मिळू शकतात, तुमच्या व्ह्यूज चांगले मिळू शकतात टीका करून, पण खोपोलीचं भलं होऊ शकत नाही. तर त्यामुळे माझा पूर्णपणे फोकस हा खोपोलीची डेव्हलपमेंट. खोपोलीचा कायापालट चेहरा आपण बदलू शकता? 100%. मी 5 वर्ष खूप मोठा हे असतो, स्पॅन असतो, आणि त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला करायचे की सर्वांची छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत लोकांना सेवा द्यायच्या. त्यामुळे माझा खोपोलीकरांना एक आव्हान आहे की तुम्ही विकासाच्या दृष्टीने आमदार साहेब आणि पूर्णपणे शिवसेना, BJP, RPI युतीच्या मागे ठाम उभे राहा, सर्व उमेदवारांना निवडून द्या. ही 5 वर्ष आपली 5 वर्ष खोपोलीच्या विकासाची असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, ही जी निवडणूक आहे, निवडणूक रिंगणामध्ये आहात, कार्यकर्ते देखील जोमाने ताकदीनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत, महिला असतील, युवक असतील, ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहिलेत, आमदार साहेब देखील या ठिकाणी येतात. कशा पद्धतीचे विजयाची खात्री आपल्याला आहे आणि हे निवडणूक आपल्यासाठी आव्हानात्मक आहे का? समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये मोठा संघर्ष होईल का? कशी निवडणूक एकूणच ही पार पडेल आणि यशाची कशी खात्री आहे? साहेब कसं आहे की ही प्रत्येक इलेक्शन ही संघर्षमय आणि सोपी कुठलीच संघर्ष असतो प्रत्येक गोष्टीला, आणि जेवढा संघर्ष जास्त तेवढा विजय सुद्धा मोठा असतो, आणि त्या विजयामध्ये एक आनंद वेगळा असतो. त्यामुळे माझ्या पाठीमागं एकनाथजी शिंदे साहेब आहेत, BJPची पूर्णपणे ताकद आहे, RPIची पूर्णपणे ताकद, आठवले साहेबांची ताकद आहे. त्यामुळे ही आव्हानात्मक असं काही मला वाटत नाहीये. आमचे कार्यकर्ते एवढे प्रखर आणि उत्साही आहेत, त्यामुळे ही इलेक्शन आम्ही जिंकल्याच जमा आहे. म्हणजे विजयाचा गुलाल तुम्ही उधळाल? 100%. 3 तारखेला तुम्हाला माझ्या विजयाच्या गुलालाची मुलाखत घ्यायला यावं लागणार आहे.
तर आपल्यासोबत होते शिवसेना शिंदे पक्षाचे आणि महायुतीचे, ज्यामध्ये आरपीआय आणि भाजप समाविष्ट आहे. घटक पक्षांना घेऊन आता निवडणूक प्रचाराची धुरा या ठिकाणी सांभाळली जाते आणि कुलदीप शिंदे यांना विश्वास आहे की विजयाचा गुलाल हा आम्हीच उधळू. एकूणच त्यांनी विकासाचं व्हिजन या ठिकाणी आपल्या समोर मांडल्याचं दिसतंय आणि जनतेला त्यांनी आवाहन केलंय की मला या ठिकाणी प्रेम करा आणि मी नक्कीच खोपोली शहराचा आणि या पूर्ण विभागाचा कायापालट करणार आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.